हॅलो हॅलो. थँक्यू मॅम. एकदा मॅडमसाठी जोरदार टाळ्या. सुरुवातीला कळलंच नाही कुणाला काय म्हणतात, पण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मात्र. मित्रांनो, आजचा हा सुवर्ण क्षण आणि या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. बऱ्याच काही गुड न्यूज मिळणार आहेत, पवारसाहेब आपल्याला देणार आहेत. त्यामुळं फ्रेश रहा, माइंड पूर्णपणे तुमचं या हॉलमध्ये राहू दे, तुमचं मन संपूर्ण या हॉलमध्ये राहू दे. येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी जबाबदारी आपल्याला मिळणार आहे. जशी जबाबदारी आपल्याला आपल्या डॉक्टर हेमंत अग्रवाल सरांना मिळाली, आज आपल्याला बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळतील. जास्त वेळ न घालवता स्टँडिंगमध्ये आपण स्वागत करूया. प्लीज वेलकम डॉक्टर हेमंत अग्रवाल सर. प्लीज वेलकम सर. नमस्कार. आज दुबईमध्ये आपले सगळे डायरेक्टरचे जे प्रोग्राम असतात ते जनरली पुण्यामध्ये असतात. कसं वाटतंय दुबई? आता समजा असं तुम्हाला म्हटलं की प्रत्येक प्रोग्राम समजा आपले ओव्हरसीज असले तर कसं वाटणार आहे? मित्रांनो, जसं आज तुम्हाला अजित सरांनी सांगितलं, बरेचसे गुड न्यूज आहे. आणि असे गुड न्यूज आहे की तुम्ही कधी विचार पण केला नसेल तसे गुड न्यूज आज आहे. आणि त्या गुड न्यूजचं जे आहे ते थोडंसं तुम्हाला मी सारांश करून देतो. आपण DNA सुरू केलं होतं, माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे ना? आता जे DNA आपण सुरू केलेलं आहे ते आपण केलं होतं जानेवारी एंडमध्ये, म्हणजे फेब्रुवारी फर्स्ट वीक पकडा, राईट? किती महिने झाले? साधारणपणे 8 महिने, राईट? 8 महिन्यात जे कंपनीचं प्रोग्रेस आहे, जे काय डेव्हलपमेंट आहे, ती डेव्हलपमेंट एवढी मोठी आहे की टुडे वी आर गोइंग टू इनॉग्रेट DNA सेंटर ऑफ व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज इन दुबई. विचाराच्या पलीकडे, कारण एवढं सोपं नाही आहे दुबईमध्ये. दुबईमध्ये जे लॉज आहे ते लॉज एवढे स्ट्रिक्ट आहे. पण आभा सर, बांदल सर, पवार सर यांची जी काय मेहनत झाली मागच्या 7 दिवसात, त्याच्यामुळं आज इनॉग्रेशनला दुबईचे जे हेल्थ ऑफिसर आहेत ते येणार आहे. 10 मिनिटात त्यांचं आगमन होईल आणि हेल्थ ऑफिसरकडनं इनॉग्रेशन होणं, दिस इज लाईक ड्रीम कम ट्रू. ज्या माणसाचं म्हणजे तुम्हाला 2 महिने वेटिंग असतो, म्हणजे तुम्ही समजा त्यांना भेटायला गेला तर 2 महिने वेटिंग आहे, तो माणूस आज व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजसाठी इनॉग्रेशनसाठी येणार आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी बिग अचिव्हमेंट, राईट? तर हा झाला पहिला गुड न्यूज आपला. तर आत्तापर्यंत आपण जे DNA केलंय 8 महिन्यात, दुबईमध्ये सुरुवात करायला काही ना काहीतरी हिस्ट्री देणं गरजेचं होतं ना. तर हिस्ट्री तयार कोणी केली? कारण आपण DNA पहिले डायरेक्टर्स लोकांचे केलेत. अँड वी आर व्हेरी प्राऊड टू टेल की ऑलमोस्ट 300 डायरेक्टरनी DNA करून घेतलेलं आहे. 300. आता जेवढे 70-80 राहिलेले आहेत ते ह्या महिन्यात किंवा मॅक्झिमम ऑक्टोबर फर्स्ट वीकमध्ये कंप्लीट करा. कारण ज्यांनी DNA केलेलं आहे त्याच्यासाठी अजून गुड न्यूज आहे. पण ज्यांनी DNA केले त्यांच्यासाठीच आहे. कारण तुमचा जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे, जे दुबई गव्हर्नमेंटनी बघितलं, त्या प्रोग्रेस रिपोर्टवर एवढं इम्प्रेस पडलं की बाबा त्यांचं म्हणणं असं आहे की दिस पीपल वॉन्ट टू डू इट फॉर दुबई पॉप्युलेशन. हे रिपोर्ट कुणाचं होतं? तुमचे रिपोर्ट होते.
तर जेव्हा तुमच्या रिपोर्टची समरी जेव्हा त्यांना दाखवली, दिस पीपल वर व्हेरी हॅपी. तर थोडंसं मी सारांश घेतो की एक्झॅक्टली तर जे आज येणार आहे ओपनिंगसाठी ते मिस्टर हनी इब्राहिम. 10 मिनिटात त्यांचं आगमन होईल. आकांक्षा तर आतापर्यंत जे आपण केलेलं आहे, तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, जी समरी मी दुबईच्या लोकांना सांगितले किंवा का हे सुरू झालं. एक लक्षात घ्या, आई वडिलांना डायबिटीस तर मुलांना डायबिटीस होणं 90% चान्सेस आहे. आई वडिलांना समजा हार्ट अटॅक झालेला असेल तर मुलांना हार्ट अटॅक यायचे चान्सेस 75% आहे. बरोबर आहे. प्रॉब्लेम असा आहे की झाल्यानंतर आपण पळतो. DNA असा आहे की व्हायच्या अगोदर तुम्हाला सगळं सांगतो. आणि ही गोष्ट जेव्हा त्यांना समजली, त्याचं तुम्हाला 2-3 गोष्ट ज्यांनी DNA केलेलं आहे किंवा ज्यांचं DNA रिपोर्ट आलेला आहे त्यांना समजलं असेल की एक्झॅक्टली काय. थोडंसं तुम्हाला मी त्याचं सारांश सांगतो की एक्झॅक्टली काय घडतं त्याच्यात. एक लक्षात घ्या, आतापर्यंत कोणत्याही मेडिकल हिस्ट्रीमध्ये हे सांगितलं गेलेलं नाही आहे की समजा आईवडिलांना हार्ट अटॅक आलेला असेल तर मुलांना जो हार्ट अटॅक येणार आहे पुढं त्याचे जे चान्सेस आहे, दॅट चान्सेस इज ड्यू टू MTHFR जीन. ज्यांनी ऑलरेडी स्टडी केलेलं त्यांना माहिती आहे व्हॉट इज MTHFR जीन. आणि MTHFR जीन जो आहे ते समजा तुमच्यामध्ये डिस्टर्ब झालेला असेल तर तुम्हाला जो आहे मिथिल फॉलेट हे तुम्हाला मेडिकेशन घेणं गरजेचं आहे. मिथिल फॉलेट तुम्हाला समजा तुम्ही फार्मसीमध्ये गेला तर फॉलिक ॲसिडचा ॲडव्हान्स फॉर्म्युलेशन येतो. फॉलिक ॲसिड तुम्हाला हार्ट अटॅकपासून बाहेर काढू शकते. हे फक्त DNA रिपोर्टनी सांगितलं. आणि जेव्हा मी त्यांच्याशी हे डिस्कस केलं तर दिस वॉज समथिंग कुणालाच माहीत नाही आहे या गोष्टी. आणि ह्या गोष्टी जेव्हा DNA निघत आहेत, जेव्हा त्यांना रिपोर्ट सांगितलं गेलं तेव्हा जाऊन आपण ह्या गोष्टीवर आलो. तर थोडंसं मी समराईज करतो एक्झॅक्टली की आपण जो आहे तो आपण फुल बॉडी चेकअप एव्हरी इयर करतो, पण लोकांना अजून DNA चेक करायला पाहिजे हे माहीतच नाही आहे. बरोबर आहे. असं कधी वाटत नाही का आपल्याला की आपल्याला आपली हेल्थ स्टोरी जो आहे तो रिपीट करायला पाहिजे किंवा चेंज करायला पाहिजे. आपण जो आहे तो स्वतःहून आपण जो गेस करत असतो आपले हेल्थ प्रॉब्लेम्स, हे होऊ शकतो ते होऊ शकतो, पण तुमच्याकडं ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहे. वाय नॉट गो फॉर इट. युअर DNA इज अ ब्लूप्रिंट. ज्यांना रिपोर्ट भेटलेला आहे, आपण आपला जो कंपनीचा लोगो लावलेला आहे दॅट इज DNA ब्लूप्रिंट. तुमचा DNA तुमचा ब्लूप्रिंट आहे. एक लक्षात घ्या, आपला जो सेल्स आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 37 ट्रिलियन सेल्स आहे आणि एका सेलमध्ये 3 बिलियन, बिलियन म्हणजे 100 करोड, 3 बिलियन म्हणजे 300 करोड, 300 करोड काय आहे DNA पेअर्स आहे एका सेलमध्ये. जस्ट इमॅजिन करा, 300 करोड इंटू 37.3 ट्रिलियन एवढे DNAचे बेस पेअर्स आपल्या शरीरामध्ये आहे. समजा तुम्ही सगळं प्रिंट केलं ना, तुम्हाला आज जो प्रिंट भेटतोय तो फक्त 400 पानाचा आहे, तो समरी आहे. पण तुम्ही समजा प्रॉपर प्रिंट बघितलं त्याचं तर तुमच्याकडं 200 फोन बुक म्हणजे 5000 पानाचा एक फोन बुक पकडला जातो. असे 200 फोन बुक भरून जातील एवढं तुम्हाला मॅटर. पूर्ण घरी तुम्ही लायब्ररी बनवू शकता. एवढ्या मोठ्या गोष्टी जे आहे तुम्ही DNA मधनं भेटेल तुम्हाला. DNA इज लाईक हॅव्हिंग अ टीम ऑफ मायक्रोस्कोपिक सुपर हिरोज. बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, फॉलिक ॲसिड आणि हार्ट अटॅक कुठंही लिंक नाही आहे. इथं बरेचसे डॉक्टर्स बसलेले असतील पण ह्याचं कनेक्शन कुठंही तुम्हाला सापडलं नसणार, कोणत्याही सायन्समध्ये नसणार आहे, पण DNA मध्ये आहे. DNA स्वतःहून रिपेअर करू शकतो आणि त्याची जी जेनेटिक कोड आहे तो इंटेग्रिटी मेंटेन करू शकतो. आणि कॉन्स्टंटली तुमच्या पाठीमागं, तुम्हाला माहीत पण नाही, कॉन्स्टंटली तुमच्या पाठीमागं DNA जो आहे तो वर्क करत असतो.
व्हॉट्स युअर बॉडी इज हायडिंग फ्रॉम यू. का तुम्हाला असं वाटत नाही की आपल्यापेक्षा म्हणजे आपण जे काय आज काम करतोय काहीतरी आज चाललंय. तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो मला, जेवढे DNA टेस्ट केलेले आहेत आणि जेवढे आम्ही ब्लडचे जे काउन्सिलिंग केलेले आहेत, जवळजवळ 15 लोक अशी होती की त्यांना हार्ट अटॅक आलेला होता. त्यांना माहीत नव्हतं की हार्ट अटॅक चालू आहे, आणि जेव्हा कन्फर्म केलं तर दॅट वॉज करेक्ट. लक्षात घ्या किती मोठी गोष्ट, एक लाईफ सेव्ह करणे म्हणजे अपेक्षाच्या बाहेर आहे. DNA कॅन्सरचे फर्स्ट स्टेजचे केसेस निघाले आमचे, आणि 2 महिन्यात त्यांना आम्ही रिकवर करून टोटली नॉर्मल करून पाठवलेलं आहे. फर्स्ट स्टेज कधीही दिसत नाहीये तुम्हाला. 4th स्टेज नंतर तुम्हाला कॅन्सर सापडतो, फर्स्ट स्टेज DNA मध्ये सापडतो. तर 4 गोष्टी आहे: कॅन्सर, हार्ट अटॅक, डायबिटीस आणि ओबेसिटी. याच्यावरती जे काम झालेलं आहे ते प्रचंड स्वरूपाने काम झालेलं आहे. आता एक लक्षात ठेवा की यू कांट सी कॅन्सर कमिंग बट दिस टेस्ट कॅन. म्हणजे हे गोष्ट फक्त इथं मी चित्र दाखवले म्हणून नाही आहे, प्रॅक्टिकली अनुभव केलेला आहे. त्याच्यानंतर हार्ट प्रॉब्लेम्स जे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं सिम्पटम्स काही नाही आहे, पण हार्ट अटॅक ऑलरेडी आलेला होता. असे 15 लोक आपल्याला आपल्याच ग्रुपमधनं भेटलेली आहे. ओबेसिटी, डायबिटीज, स्ट्रोक, युअर रिस्क ऑलरेडी इन युअर DNA. तुमच्या DNA मध्ये ऑलरेडी ह्या सगळ्या अशा. आणि काय करायचं याच्यात? फक्त काउन्सिलिंग आहे, एक सलाइवा टेस्ट आहे, एक ब्लड टेस्ट आहे, बरोबर आहे. मॅक्झिमम 15 मिनिटात तुमचं काम होतंय, त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त वेळ लागत नाही आहे. सो एव्हरी इयर जसं आपण करतो ब्लड टेस्ट, तसं DNA जो आहे तो लाईफमध्ये एकदा कंपल्सरी करून घेणे. लक्षात घ्या, पवार सरांनी, आबा सरांनी, बांदल सरांनी फक्त तुमच्यासाठी DNA का ओपन केलंय? घरी गेल्यावर 100 प्रश्न स्वतःला विचारा. आज 10,000 लोक आहे व्हॅलेंटिनामध्ये, फक्त 350 किंवा 400 लोकांना हे DNA उपलब्ध करून दिलंय. कारण काय? बिकॉज यू आर द क्रीम फॉर व्हॅलेंटिना. तुमची हेल्थ ही प्रायोरिटी आहे व्हॅलेंटिनाची, म्हणून त्याच्यासाठी काय होईल ते त्या गोष्टी या तिघांनी विचार केला, म्हणून आज तुमचं जे काय आहे ते टेस्ट होतोय तुमचा. आणि 1 टेस्ट तुम्हाला लाईफ लॉंग तुम्हाला तो रिझल्ट भेटतोय. सो जास्त वेळ नाही आहे, तुमची बॉडी तुम्हाला कायमस्वरूपी तुम्हाला थँक्स गिविंग कराल की बाबा काय केलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या, DNA हा आपला फ्युचर आहे, बरोबर आहे. आणि हीच गोष्ट तुम्हाला फक्त शिकायची नाही आहे, तुम्हाला यू आर द पायनियर. तुम्ही व्हॅलेंटिनाचे पायनियर आहात, तुमच्यामुळं लोकांकडे जाणार आहे. लक्षात घ्या, आज 380 डायरेक्टर्स आहे आपल्याकडं. 2 वर्षात 380 सेंटर्स DNAचे ओपन होणार आहे. 380 सेंटर्स DNAचे ओपन होणार आहे. आणि दुबईमध्ये जेव्हा हे आज ओपनिंग आपण करतोय, आपलं दुबईच्या थ्रू वी आर गोइंग टू ऑलमोस्ट 22 कंट्रीज इन नेक्स्ट 1 year. एका वर्षात आपण 22 कंट्रीजमध्ये जाणार आहे. तर व्हॅलेंटिना हा एकमेव कंपनी अशी आहे की तुम्हाला कोणत्या लेवलला घेऊन जाणार आहे. कदाचित तुम्ही जी लोक पहिल्यांदा दुबईला आलेली आहात, बरोबर आहे, असं होणार आहे की दर महिने तुम्हाला दुबईला DNA साठी ट्रिप करावी लागेल, अशी परिस्थिती येऊ शकते. त्याच्यामुळे समजून घ्या, तुमच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, बरोबर आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी अजून आहेत, पण आपल्याकडं वेळ खूप कमी आहे, कारण आज तेवढे अवॉर्ड्स द्यायचे आहेत. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडं क्रीम गोष्ट आलेली आहे, क्रीम लोकांकडं क्रीम गोष्ट आलेली आहे. तर त्या हिशोबाने त्याचा 100% यूज करा. आणि आज आपल्याकडं ज्याच्यासाठी आपण वाट बघत होतो, जसे मी सांगितले की जे चीफ गेस्ट आपल्याकडं जे आहेत ते आलेले आहेत, बरोबर आहे, त्यांचं आगमन होईल आणि त्यांच्याच हस्ते तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल की DNA ते दुबईमध्ये का सुरू करणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.